महागौरी म्हणून पूज्य असलेल्या मातेचे हे 8वे रूप नवरात्रीच्या 8व्या दिवशी अष्टमीला साजरे केले जाते। तिला इतर अनेक नावांनी ओळखले जाते आणि प्रत्येक नावामध्ये तिच्या दैवी गुणधर्माचे एक प्रतिबिंब दिसते। जसे की श्वेतांबरधारा तिच्या पांढऱ्या शुभ्र कपड्यांचा पोशाख दर्शवते। वृषारूढा तिचे पवित्र आरोह म्हणजे वाहन पवित्र बैल सूचित करते। चतुर्भुजी तिचे 4 हात ठळकपणे आणि शांभवी ती तिच्या भक्तांना देत असलेल्या आनंदाचे प्रतीक आहे। देवी महागौरीने जगाला वाईट शक्तींपासून मुक्त केले आहे अशी आख्यायिका आहे। तिला 3 डोळे आणि 4 हात आहेत। तिचा रंग अतिशय गोरा आहे आणि म्हणूनच मातेची तुलना शंख, चंद्र आणि कुडाच्या पांढऱ्या फुलाशी केली जाते। तेजस्वी आणि दयाळू महागौरी सहसा पांढऱ्या किंवा हिरव्या रंगाच्या साडीमध्ये बैलावरती स्वार होते। महागौरी आपल्या भक्ताच्या आत्म्याला शुद्ध करते आणि त्यांची सर्व पापे दूर करते। ती तिच्या भक्तांच्या जीवनावर तिचा शांत प्रभाव पाडते आणि ती त्यांना त्यांचे ज्ञान सुधारण्यास मदत करते। या भौतिक जगाच्या तावडीतून मुक्त होण्यासाठी आणि तुमच्या जीवनातील दुःख दूर करण्यासाठी देवी महागौरीची उपासना करा, कारण ती तुम्हाला सद्गुण आणि आंतरिक शक्तीच्या मार्गावरती नेईल। महागौरी हे सौंदर्य आणि निष्पक्षतेचे प्रतीक आहे। याचा आणखी खोल जर अर्थ पाहिला तर गौ हे ज्ञान, हालचाल, प्राप्ती आणि मुक्तीचे प्रतिनिधित्व करते। त्याचबरोबर गौ हे नंदी आणि बैल या नावाचे हे प्रतीक आहे। गौरी हीच आहे की जी आपल्याला बुद्धी देते, आपल्याला जीवनामध्ये पुढे नेते, आपल्याला आवश्यक असलेल्या सर्व गोष्टी पुरवते आणि शेवटी आपल्याला मोक्षाकडे घेऊन जाते। हे गौरी तत्व जीवनातील आनंदाचे स्रोत आहे, जे आपल्याला मुक्तीकडे मार्गदर्शित करते। महागौरीच्या तेजस्वी रंगाची तुलना याचमुळे शंख, चंद्र, चमेलीच्या फुलांच्या मूळ शुभ्रतेशी केला जातो। तिचे नाव महा म्हणजे महान आणि गौरी म्हणजे पवित्रतेचे प्रतीक तिच्या दैविक रूपेशी बोलते। पांढऱ्या बैलावर बसलेली 3 डोळे आणि 4 हातांनी ती दाखवलेली आहे। तिच्या 2 हातामध्ये तिने त्रिशूल आणि डमरू धारण केलेले आहे, ज्याचे शक्ती आणि ताल हे प्रतीक आहे। आणि इतर 2 हात वरदा आणि अभय मुद्रेमध्ये वर करून ती तिच्या भक्तांना आशीर्वाद देते आणि त्यांची भीती पूर्णपणे दूर करते। पांढऱ्या पोशाखामधील तिची उपस्थिती पवित्रता आणि शांतता दर्शवते। तिच्या निर्मळ आणि परोपकारी स्वभावाचे ते प्रतिबिंबच आहे। आता महागौरीचे प्रतीक आणि महत्त्वही पाहूया। देवी महागौरी हे देवी पार्वतीचे तरुण असे 16 वर्षाचे रूप आहे। ती अविवाहित मुलगी आहे। शुद्धता आणि शांतता पसरवणारी म्हणून तिची कल्पना केली जाते। ती बुद्धी, शांतता आणि खोल तपश्चर्याचे सामर्थ्य दर्शवते। गौरी हे नावही तिला गिरीची लाडकी मुलगी म्हणूनच पर्वताशी सुद्धा जोडते। महागौरी सृष्टीतील सर्व नकारात्मक शक्तींवरती विजय मिळवते आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे ती तिच्या भक्तांना आतील अंधकारावरती विजय मिळवण्यास मदत करते आणि त्यांना त्याच्या आंतरिक परिवर्तनाकडे मार्गदर्शन करते। आता काळाचा भ्रम नष्ट करून भक्त जेव्हा मुक्तीच्या अंतिम चक्राकडे जातो, जेव्हा पार्वतीने हिमालयाच्या जंगलामध्ये तिने भगवान शिवाला तिचा पती म्हणून जिंकण्यासाठी तीव्र तप किंवा तपस्या केली, तर पौराणिक कथेनुसार ही कन्या दुसरी कोणी नसून दैवी पार्वतीच होती। अनेक वर्षाच्या तिच्या कठोर तपस्येनंतर तिच्या त्वचेवरती धूळ बसली होती आणि तिचे स्वरूप गडद झाले। तिच्या भक्तीने प्रसन्न होऊन भगवान शिवाने तिला लग्नाचे वचन दिले। जेव्हा भगवान शिवाने तिची महान भक्ती स्वीकारली, तेव्हा त्यांनी पार्वतीचे शरीर गंगेच्या पाण्यामध्ये पूर्ण धुतले। पाण्याने त्या धूळ धुवून टाकली। तिचे तेजस्वी गोरे रंग परत प्रकट झाला आणि तिच्या शरीराचे सौंदर्य पुन्हा प्राप्त झाले आणि तिला महागौरी म्हणूनही ओळखले जाऊ लागले। महागौरी याचा अर्थ अत्यंत पांढरा आहे। ती महादेव भगवान शिवाची पत्नी म्हणून प्रमुख बनली। देवी गौरी तेजस्वी आणि शांत आहे। तिचे सौंदर्य चमकदार पांढऱ्या स्फटिकासारखे चमकते। शुंभ आणि निशुंभ या राक्षसांची आणखी एक गोष्ट, या भूतांनी पृथ्वीवरती कहर केला होता। केवळ पार्वतीची मुलगीच त्यांना पराभूत करू शकते असे भाकीत केले होते। भगवान ब्रह्मदेवाच्या सल्ल्यानुसार भगवान शिवाने पार्वतीची त्वचा काळी केली आणि तिला चिडवून काली म्हटले। त्यामुळे ती संतप्त झाली। प्रत्युत्तर म्हणून पार्वतीने तीव्र तपश्चर्या केली। भगवान ब्रह्मदेवाला तिचे मूळ रंग परत आणण्यासाठी प्रार्थना केली। ब्रह्मदेवाने तिच्या भक्तीने प्रसन्न होऊन तिला मानसरोवरच्या थंड पाण्यामध्ये स्नान करण्यास सांगितले। तिने तसे केले। तिची काळी जी त्वचा आहे ती तिच्यापासून वेगळी झाली आणि तिने कौशिकीचे रूप धारण केले, जी नंतर चंड, मुंड, रक्तबीज, शुंभ आणि निशुंभ राक्षसांना मारण्यासाठी गेली। या राक्षसांच्या वधासाठी तिने मूळ पांढरे रूप कौशिकीला दिले आणि पुन्हा कालीचे रूप धारण केले। लक्ष्मी आणि सरस्वती यांच्याकडून शक्ती मिळवून कालीने चंडीचे रूप धारण केले।
आणि धूम्रलोचन नावाच्या राक्षसाचा वध केला. त्यानंतर तिच्या तिसऱ्या डोळ्यामधून एक देवी प्रकट झाली, जिने चंड आणि मुंडाचा वध केला आणि ती चामुंडा झाली. रक्तबीजेला मारण्यासाठी चंडीने कालरात्रीचे रूप धारण केले. सर्व राक्षसांचा वध झाल्यावर चंडी, चामुंडा, काली आणि कौशिकी हे पार्वतीसोबत एक झाले. त्यामुळे तिला महागौरी म्हणून ओळखले जाऊ लागले. महागौरी 4 हात असलेली, ती बैलावर बसलेली चित्रित केलेली आहे. तिचा उजवा हात भीती कमी करण्याच्या स्थितीमध्ये आहे आणि तिच्या उजव्या खालच्या हातामध्ये त्रिशूळ आहे. तिने तिच्या उजव्या हातामध्ये डमरू धरलेला आहे, तर खालचा डमरू तिच्या भक्तांना वरदान देतो. तिच्या कृपेची व्याख्या अनंत आहे. महागौरी ही दयाळू आणि नैतिकतेची खरी देवी आहे. ती आत्म्यांना त्यांच्या पापाचा नाश करून शुद्ध करते. तिची उपासना भौतिक जगाच्या तावडीतून मुक्त करते आणि दुःख दूर करते. ती तुम्हाला सद्गुण आणि आत्मसाक्षात्काराच्या मार्गावरती घेऊन जाते. देवी कवचामध्ये सांगितल्याप्रमाणे महागौरी ही पवित्रता आणि देवी संरक्षणाचे मूर्त स्वरूप म्हणून महत्त्वपूर्ण भूमिका बजावते. तिचे तेजस्वी रूप सर्वोच्च आध्यात्मिक कृपा आणि शांततेचे प्रतीक आहे. नकारात्मकता आणि अडथळ्यांविरुद्ध ती एक शक्तिशाली ढाल म्हणून काम करते. देवी कवचामध्ये महागौरीचे आवाहन करून तिच्या संरक्षणात्मक आभामध्ये स्वतःला वेढण्यासाठी, आध्यात्मिक सुरक्षा आणि आंतरिक शांती सुनिश्चित करण्यासाठी तिचा आशीर्वाद घेतात. देवी कवचामध्ये तिची दैवी उपस्थिती ही जीवनातील आव्हानावरती मात करण्यासाठी आणि आध्यात्मिक ज्ञान प्राप्त करण्यासाठी महत्त्वाची ठरते. आता पाहूयात की आध्यात्मिक वाढीमध्ये महागौरीची काय बरं भूमिका असेल. महागौरी तिच्या सर्वात तेजस्वी रूपामध्ये सौंदर्याचे प्रतिनिधित्व करते. निसर्गात सुद्धा आपल्याला 2 टोके आढळतात. कालरात्री म्हणजे भयंकर आणि विनाशकारी शक्ती, आणि महागौरी म्हणजे देवी मातेचे शांत आणि सुंदर मूर्त स्वरूप. महागौरी हे देवी सौंदर्याचे प्रतीक आहे आणि ती तिच्या भक्तांच्या इच्छा पूर्ण करून त्यांना आशीर्वाद देते. तिच्या कृपेने एखाद्याला जीवनामध्ये समाधान मिळते, त्यांना पुढे जाण्यामध्ये ती सक्षम करते. गौरी हे नाव देखील ज्ञान आणि प्रगती दर्शवते. महागौरी बुद्धी देते, तुम्हाला जीवनाच्या मार्गावरती पुढे नेते आणि शेवटी मुक्ती आणते. स्वातंत्र्य देते, जे सांसारिक मर्यादा पूर्ण ओलांडते. देवी मातेच्या 8वे रूप असलेल्या महागौरीच्या सखोल साराचे आपण चिंतन करीत असताना आपल्याला आपल्या आध्यात्मिक साधना अधिक सखोल करण्याची संधी आपण स्वीकारू शकतो. ज्याप्रमाणे महागौरी पवित्रता, बुद्धी आणि मुक्ती दर्शवते, त्याचप्रमाणे ध्यानाचा हा 8वा दिवस म्हणजे अष्टमीचा आपल्याला तिच्या दैवी गुणाशी जोडण्यासाठी एक पवित्र जागा प्रदान करतो. हीच प्रथा आपल्याला महागौरीच्या प्रसन्न कृपेचा आनंद घेण्यास आमंत्रित करते. आपल्या जीवनात स्पष्टता आणि परिवर्तन आणते. या 8व्या दिवसाच्या ध्यानामध्ये आमच्याशी सामील व्हा. महागौरीचे दैवी सार समजून एकाग्र होऊन आपला आध्यात्मिक प्रवास चालू ठेवला तर आपल्याला आंतरिक शक्ती आणि उच्च आध्यात्मिक शक्ती आपण प्राप्त करू शकतो. मूलाधार चक्रापासून सहस्रार चक्रापर्यंत आल्यानंतर हा प्रवास 7व्या चक्रानंतर इथेच संपतो असं बऱ्याच जणांना वाटतं, पण तसं नाही. त्यानंतर मुख्य प्रवास हा सोमचक्राकडे असतो, जिथे पीयूष ग्रंथी असतात आणि जिथे मुक्तीचे द्वार आपल्याला दिसते. देवी महागौरी ही मुक्तीचीच दर्शक देवी आहे. आता हे सोमचक्र काय आहे? सोमचक्र हे सहस्त्रार चक्राच्या खाली आणि आज्ञाचक्राच्या वर कपाळावरती जिथे चंद्र असतो, म्हणजे आपण भालचंद्र म्हणतो, जिथे पिट्युटरी ग्लँड्स म्हणजे पीयूष ग्रंथी असतात. ही 1 ग्रॅमपेक्षा कमी वजन असलेली वाटाण्याच्या दाण्या एवढी ग्रंथी असते, जी फक्त आपल्या शरीरालाच कंट्रोल करत नाही, तर तिच्याकडे अजूनही खूप भरपूर शक्ती असतात. संपूर्ण मेडिकल सायन्समध्ये पीयूष ग्रंथीपर्यंत जर कुठले औषध पोचू शकत असेल तर ते फक्त आणि फक्त देशी गौमातेच्या तुपापासून बनवलेले पंचगव्ययुक्त नस्य हेच आहे. महागौरीमधील गौ या अक्षराचा गौमातेशी हाच संबंध असू शकतो. परिपूर्ण प्राप्तीच्या मार्गावरती 8वा की 7वी देवी कालरात्री देवी आपल्या अहंकाराचा वध करते, दैवी प्रकाशासाठी जागा उघडते. या दैवी प्रकाशात प्रवेश करणे ही सर्वात तेजस्वी म्हणजे महागौरीची भूमिका आहे, जी मुकुट म्हणजे सहस्त्रार चक्रामध्ये निवास करते. म्हणून कालरात्री देवी आणि महागौरी देवी एक संघ म्हणून काम करतात. त्या एकाच नाण्याच्या 2 बाजू आहेत. जर तुम्हाला आठवत असेल तर पहिली देवी शैलपुत्री देवी सुद्धा अत्यंत सुंदर आणि गोरी होती. शैलपुत्री आणि महागौरी या दोघींमध्ये सुद्धा एक कनेक्शन आहे. तिच्या अत्यंत गोऱ्या रंगामुळे तिला महागौरी म्हणलं जातं आणि ती स्वतःला पांढऱ्या कपड्यांमध्ये देखील सजवते. देवी महागौरी तसेच शैलपुत्री या दोघींचेही वाहन बैलच आहे. काय बरं असेल हे कनेक्शन? आपल्या या मानवी शरीरामध्ये शैलपुत्री देवी
पहिल्या चक्रामध्ये निवास करते आणि भगवान शिवाकडे तिचे लक्ष वरच्या दिशेने कुंडलिनीच्या दिशेने ती जाण्याची प्रेरणा देते. सहस्त्रार म्हणजे मुकुट चक्रामध्ये राहणारी महागौरी देवी या नवदुर्गा प्रक्रियेचा परिणाम आहे. प्रेरणा, शिकणे, साधना करणे, नकारात्मकता दूर करणे इत्यादी गोष्टी तिच्याकडून आपण शिकू शकतो. मुकुट किंवा सहस्त्रार चक्र हे मानवी शरीरातील सर्वात महत्त्वाच्या ऊर्जा वाहिनीचे लक्ष चक्र आहे. सुषुम्ना नाडी ही तीच नाडी आहे जी कुंडलिनी ऊर्जा सापाचे प्रतीक आहे आणि ती वर चढते आणि शक्ती जागृत करते आणि आपल्याला आपल्या संपूर्ण मानवी क्षमतेची जाणीव करून देते. तर शैलपुत्री आणि महागौरी आणि त्यामधील सर्व देवी सुषुम्ना नाडीद्वारे मानवी शरीरामध्ये जोडल्या गेलेल्या आहेत. या देवी केवळ एक दुर्गा मातेच्या विभिन्न आणि भिन्न अभिव्यक्ती आहेत. 8वा दिवस म्हणजे अष्टमीचा दिवस साधना करण्यासाठी, म्हणूनच हा एक अतिशय महत्त्वाचा दिवस समजला जातो. कारण ऊर्जा आता मुकुटापर्यंत पोचली आहे आणि आता परिणाम लवकरच मिळणार आहेत. त्यामुळं तिच्या या वृत्तीवरती आपण लक्ष केंद्रित करू, जी शांत स्वभावाची आहे. तिच्या मंत्राचा आपण जप करू. पूर्वीची सर्व वाईट कर्म धुवून टाकण्याची क्षमता अष्टमीच्या साधनेमध्ये असते. ती तुमच्या भविष्याचीही काळजी घेते. तुम्हाला निर्भय वाटू लागेल. सर्वोच्च शक्ती तुम्हाला वेगवेगळ्या स्वरूपामध्ये संपर्क साधू शकतात. वैदिक मार्गामधील स्त्रोत दर्शवणारा ब्रह्म हा शब्द नपुंसक आहे. यात स्त्री किंवा पुरुष असा अर्थ नाही किंवा त्याचे निश्चित अशा मूर्त स्वरूपही नाही. हे मानवी मनाच्या कोणत्याही द्वैतवादाच्या किंवा अनुभवजन्य आकलनाच्या पूर्णपणे पलीकडे आहे. तरीही मानवी मनाने मानव म्हणून आपले मन परमात्म्याकडे निर्देशित करण्यासाठी एक रूप आपण वापरायचे असते. उदाहरणादाखल आपण समजून घेऊयात. असं समजूया की आपण जर वडील म्हणून या सर्वोच्च स्त्रोताशी संपर्क साधला असता तर आपण आपल्या मानवी मनाची एक विशिष्ट स्थिती घेतो. जी मनाची स्थिती आपण आई म्हणून त्याच्याशी संपर्क साधतो त्यापेक्षा खूपच वेगळी असते. म्हणूनच सर्वात महत्त्वाचा म्हणजे आपला दृष्टिकोन, आपल्या कल्पना, आपल्या संकल्पना, आपल्या भावना, आपल्या मनाची स्थिती आणि तो भाव जो निर्माण करतो ते सर्वात महत्त्वाचे आहे. सर्वोच्च रूप हे कधीही बदलत नाही, परंतु या मूर्त स्वरूपाची स्थिती किंवा या भावामधून तो आपल्यामध्ये पूर्ण बदल घडवून आणतो आणि संपूर्णपणे बदलण्याची आपल्यामध्ये जी ताकद असते ती याच दृष्टिकोनामधून आहे. आणि जेव्हा हे तुम्हाला समजेल तेव्हा तुमच्या जीवनामध्ये आमूलाग्र असा बदल घडलेला असेल.